नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विजय कुंभार, तासगाव यश ॲग्रो लॅब. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात जो संवाद चालू आहे त्या संवादात आपलं स्वागत करतो. आज पुन्हा एकदा आपण पपई ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. पपईमध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत. त्यापेक्षा ह्या सगळ्या जातीत सध्या 786 आणि 785 तैवान ह्या व्हरायटी अत्यंत चांगल्या चालतात आणि दर्जेदार लांबूळतं दंड गोलाकार पीक देतात, फळ देतात आणि आज त्याची बियाची संख्या सुद्धा खूप कमी आहे. आणि ह्या व्हरायटी आपल्याकडं आपल्या बऱ्याच भागात सहजासहजी उपलब्धही हल्ली होत आहेत. त्यामुळं या लागवडीचा विचार करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. बाग लागवडीपेक्षा जर आपण ओपन शेतात जर आपण पपई लागवड करणार असू तर ते 8x8 किंवा 7x7 अंतरावर त्याची लागण करावी. पण शक्यतो 8x8 अंतरावर लागण केलेल्याचा फळांचा दर्जा आपल्याला चांगला मिळतो. ह्या व्हरायटीमध्ये 786 आणि 785 किंवा तैवानच्या व्हरायटीमध्ये नर झाडांची संख्या खूप कमी येते किंवा येतही नाही आणि नर आणि मादी एकत्र असलेल्या फुलांची संख्या त्यात जास्त असते. त्यामुळं ह्या व्हरायटीचा जर आपण यूज करायचा प्रयत्न केला शेतात तर आपल्याला चांगला फायदा मिळू शकेल. ह्याच्यावर फारशा मोठ्या खताच्या मात्रा किंवा फारशा मोठ्या फवारण्या सुद्धा नाही आहेत. उगीच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढवायची बी आवश्यकता नाही आहे. हेच आपल्या द्राक्ष बागेसारखंच आहे. 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं पपई आपल्या शेतात येते. ह्याच्यात पाणी देण्याच्या पद्धती अत्यंत साध्या आणि सोप्या आहेत. फक्त एकच काळजी घ्यायची आहे, खोडाला पाणी लागलं नाही पाहिजे. अशासाठी ती पपई आपण बोधावर लावायची आहे, वर त्याची लागण करायची आहे. एवढाच त्यातला भाग आहे. यात पिकाच्या बाबतीत एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण बाकीच्या पिकाकडे बघतो. पपई हे पीक आपल्याला वाटतं की फार उष्णता देणारं पीक आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला मी एक आज गोष्ट सांगतो की जसं आंबा जास्त पिकत जाईल तसं त्यातलं अजीवनसत्वाचं प्रमाण कमी होत जातं. तसं पपईचं नाही आहे. पपई जशी जास्त पिकत जाईल तसं त्यातलं अजीवनसत्वाचं प्रमाण हे वाढत जातं. म्हणूनच आपल्याला पपई पचवता येत नाहीये. बरेच लोक पपई टाळण्याचा प्रयत्न करतात, नको म्हणतात, रोग काढतंय. पण तसं नाही आहे. ते आपल्याला पचत नाही. पण त्याची मात्रा थोडीशी कमी प्रमाणात घेतली तर मात्र पपई आरोग्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करते. विदेशातनं आलेली जी फळं आहेत त्याची अजीवनसत्वाची प्लेटलेट्स काउंट वाढवण्यासाठीची जी फळं आपण वापरतो त्याची मात्रा आणि पपईच्या मात्रेचं जर आपण त्याचं ॲनालिसिस केलं तर पपईमुळं प्लेटलेट्स काउंट हा इतर फळांच्या तुलनेत किमान 5 ते 10 पटीने जास्त वाढतोय. त्यामुळं पपई पिकाकडे दुर्लक्ष करू नका. पपई अत्यंत चांगल्या पद्धतीनं उत्पादन देणारं पीक आहे. त्याला खाताना थोडासा मीठ किंवा थोडीशी चाट मसाला किंवा मिरी थोडी लावून खाल्लं तरी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्याला ते खायला बी लागतं. मित्रांनो, पाणी देण्याची पद्धत ही जी अत्यंत साधी आणि सोपी आहे. खोडाला फक्त लागू नये आणि 8 ते 10 दिवसांनुसार आपल्या ड्रीपमधून किंवा पाण्यानं आपल्याला जमिनीच्या प्रतिवाढीनुसार पाणी देण्याची फक्त पद्धत आहे. ह्याला फर्टिगेशनचा सुद्धा फारसा मोठा त्रास नाही आहे. एकदाच एक बेसल डोस दिला, जमिनीच्या माती परीक्षण अहवालानुसार एकच बेसल डोस दिला तरी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं फळाचं उत्पादन मिळत जातं. शेणखत मात्र एकरी किमान 20 गाडी घालण्याचा प्रयत्न करा, तेवढ्यावर ते चांगल्या पद्धतीनं काम करतं. ह्याला हल्ली व्हायरस येतोय. ह्यासाठी जर आपण फक्त 22 सल्फर आणि प्रोक्लेम म्हणजे इमॅमॅक्टिन बेन्झोएट 100 लिटर पाण्याला एक 50 ग्रॅम टाकून जरी दिलं तरी सुद्धा चांगला फायदा याचा आपल्याला मिळू शकतो. फारशा मोठ्या फवारण्या, फारशी मोठं खताची कामं हे जे असं द्यायला लागले ते अशातला भाग नाही आहे. फळावरची चकाकी आणि फळाची लांबी आणि फळाची गोलाई चांगली वाढवण्यासाठी आपण 100 लिटर पाण्याला 100 ml वाय पॉवर दिलं तरी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स मिळत आहेत. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं आपण द्राक्षबागेला प्लॅनोपिक्स वापरण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं जर आपण 100 लिटर पाण्याला 100 मिलीनं जर प्लॅनोपिक्स फवारलं
तरी सुद्धा फळाच्या वजनात तुफान वाढ होते. आहे हीच केमिकल्स आपण पपई पिकासाठी वापरायचे आहेत. फक्त खूप कमी करा. म्हणजे फवारण्या 8-10 दिवसात नाही एखादी बास झाली, त्यापेक्षा जास्त फवारण्याची आवश्यकता नाही आहे. त्याला फारशा मोठी आळी येते अशाला भाग नाही आहे, फारसे मोठे रोग येत आहेत अशाला भाग नाही आहे. लावायचा आहे आणि फक्त थोडीफार खताखंड जपणूक आणि प्लॅनोबिक्स वायपॉवर 22 कीटकनाशक एखादा स्प्रे दिला की काम होऊन जातं. मित्रांनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी आपला जो प्रयास चालू आहे, या प्रवासात नक्की सहभागी व्हा. आवडलं तर जरूर कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.